कायम परफेक्ट दिसण्याचा आपल्या सगळ्यांवरच एक दबाव असतो नाही का? पण काय होईल जर तुम्हाला कळलं की तुमच्याकडून होणारी एखादी छोटीशी चूक तुमची लोकप्रियता कमी नाही उलट वाढवू शकते? चला, आज यामागचं सायकोलॉजी समजून घेऊया. ही एक भीती आहे जी आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी दडलेली असते. चार लोकांमध्ये वावरताना आपली एक इमेज जपण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. आणि मग मनात येतं की एक चूक झाली की सगळी मेहनत वाया गेली. लोक आपल्याला कमी समजतील. जरा विचार करा, एक खूप महत्वाची ऑफिस मीटिंग सुरू आहे. सगळे अगदी लक्ष देऊन ऐकतायत. तुमच्या हातात गरमागरम कॉफीचा कप आहे आणि तुम्ही काहीतरी महत्वाचं सांगण्यासाठी उठला आहात. आणि त्याच क्षणी तुमच्या हातून तो कप निसटतो. सगळीकडे कॉफी सांडते. त्या एका क्षणात मनात काय येतं? अरे देवा, आता काय करायचं? जमीन दुभंगून मला पोटात घेईल तर बरं होईल. असं वाटतं की आता आपली सगळी इज्जत गेली, सगळे आपल्याला वेढ्यात काढतील. पण जरा थांबा, इथेच एक ट्विस्ट आहे. काय होईल जर मी म्हटलं की ह्या एका घटनेमुळे लोक तुम्हाला कमी नाही, उलट जास्त पसंत करू लागतील? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. या अशा इंटरेस्टिंग मानवी स्वभावाला मानसशास्त्रामध्ये प्रॅटफॉल इफेक्ट असं म्हणतात. चला तर मग या प्रॅटफॉल इफेक्टच्या मागे नक्की काय दडले ते उलगडून बघूया. प्रॅटफॉल इफेक्टचा नियम तसा अगदी सोपा आहे. जेव्हा एखादी हुशार, कर्तबगार किंवा आपल्या नजरेत मोठी असलेली व्यक्ती एखादी छोटीशी मानवी चूक करते, जसं की कॉफी सांडणं किंवा बोलता बोलता अडखळणं, तेव्हा ती व्यक्ती लोकांना आणखी जास्त आवडू लागते. आता यामागचं कारण काय? ते या स्लाइडवर तुम्हाला दिसेल. जी व्यक्ती कधीच चुकत नाही, ती आपल्याला एखाद्या रोबोटसारखी वाटते. थोडी अहंकारी आणि आपल्यापेक्षा खूप वेगळी. आपण तिच्याशी कनेक्ट नाही करू शकत. या उलट, जेव्हा तीच हुशार व्यक्ती चूक करते, तेव्हा ती आपल्याला आपल्यासारखीच माणूस वाटते. तिची ही अपूर्णता आपल्याला खूप प्रामाणिक आणि जवळची वाटते. आणि हो, हा काही हवीतला दावा नाहीये. याला सायंटिफिक रिसर्चचा आणि आपल्या रोजच्या सांस्कृतिक अनुभवांचाही पक्का आधार आहे. 1966 मध्ये इलियट ॲरॉन्सन नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं तर लोकांना दोन हुशार व्यक्तींचा मुलाखती दाखवल्या. दोघेही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं देत होते. पण मुलाखतीच्या शेवटी एका व्यक्तीने चुकून कॉफी सांडली. मग जेव्हा लोकांना विचारलं की तुम्हाला कोण जास्त आवडलं, तेव्हा बहुतेक लोकांनी सांगितलं की त्यांना ती कॉफी सांडणारी व्यक्ती जास्त आवडली, कारण ती त्यांना जास्त खरी वाटली. हे फक्त परदेशातच नाही, आपल्या भारतीय संस्कृतीतही याची खूप उदाहरणं आहेत. बघा ना, आपल्याला सर्व गुणसंपन्न देव आवडतातच, पण जेव्हा श्रीकृष्ण लोणी चोरण्यासारख्या मानवी खोड्या करतात, तेव्हा ते आपल्याला जास्त आपलेसे आणि जवळचे वाटतात. खरं तर आपल्याकडे नम्रतेला आणि चूक मान्य करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. जे नेते किंवा सेलिब्रिटी आपल्या चुका मान्य करतात किंवा स्वतःच्या फजितीवर हसतात, त्यांची लोकप्रियता उलट वाढते. कारण चूक पदरात घेणं ही गोष्ट नात्यांमध्ये एक विश्वास निर्माण करते. तर मग ह्या सगळ्या माहितीचा आपल्या आयुष्यात उपयोग कसा करायचा? चला, 3 एकदम सोप्या सवयींबद्दल जाणून घेऊया. पहिली सवय, चूक मान्य करा. काही गडबड झालीच तर ती लपवू नका. अरे माझ्याकडून चूक झाली, असं मोकळेपणाने सांगा. दुसरी सवय, स्वतःवर हसायला शिका. जर कधी फजिती झाली तर चिडण्याऐवजी लोकांसोबत हसून टाका. स्वतःवर हसणारी व्यक्ती जास्त आत्मविश्वासू वाटते. आणि तिसरी सवय, मला माहीत नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याकडे असेलच असं नाही. एखादी गोष्ट माहिती नसल्यास ते मान्य करणं कमीपणाचं नाही, उलट ते तुमच्या प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. या सगळ्याचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा आनंद घ्या. हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि ते नेहमी लक्षात ठेवा. परफेक्शन किंवा परिपूर्णता हे यंत्रांचं काम आहे, माणसांचं नाही. माणूस म्हणून आपण सगळेच थोडे अपूर्ण असतो. लक्षात ठेवा, तुमची एखादी छोटीशी चूक किंवा कमतरता हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. तेच तुम्हाला इतरांशी जोडतं. त्यामुळे एक परफेक्ट रोबोट बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एक खरा, जिवंत माणूस बना. कारण ह्या जगाला परफेक्ट लोकांची नाही, तर खऱ्या माणसांची जास्त गरज आहे. आणि याच विचारासोबत मनाचे खेळ या मालिकेतील आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. ही संकल्पना होती मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांची. या विषयावर अधिक माहितीसाठी आणि परीस फाउंडेशनच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या माहितीचा वापर करू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ
परिस फाउंडेशन